15/1/2023 रोजी आपल्या चाळीसगाव शहरात आणि आमच्यासाठी एक मोठी वाईट घटना घडली होती। ती घटना म्हणजे आमचे मित्र बाळासाहेब मोरे यांचा खून झाला होता। थोडीशी माफी मागतो। आमचे पारिवारिक संबंध होते। आज जर बाळासाहेब मोरे ज्यांना ज्यांना माहित असेल, ती व्यक्ती प्रामुख्याने चाळीसगावकरांनी पाहिलं तर त्या माणसाने कधीही त्याच्या दारात जर गरीब माणूस गेला असेल तर त्याला न्याय दिला असेल। मी क्षमा मागतो, थोड्याशा भावना अनावर झाल्या कारणाने तर बाळासाहेब मोरे ही व्यक्ती सगळ्यांना परिचित आहे। आज तो आमच्यात नाही आणि तो जाण्यापूर्वी त्याला मारून टाकणार याची चावल आम्हाला लागली आणि त्याच्या समवेत सुद्धा मला मारून टाकण्याचं एक षडयंत्र रचलं जात होतं। हा विषय आदरणीय आमदारांकडे आम्ही घेऊन गेलो। हा विषय घेऊन गेल्यानंतर मी त्यांना ती गोष्ट मांडली की दादा, काही गुंड प्रवृत्तीचे लोक एक षडयंत्र रचतायत। त्या षडयंत्राचं मी आणि बाळासाहेब यांच्या जीवाला धोका आहे। मग त्यावेळेस सांगताना की ते कोण कोण आहेत, त्यांच्या बैठका कुठे होत आहेत, त्याच्यात कोण कोण सामील आहेत, हे करत असताना कोणते परिवार शिफ्ट झाले, ते कोणत्या गाडीत फिरतायत, एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ही माहिती ह्या घटनेच्या 1 महिन्यापूर्वी मी त्यांना दिली। त्यांनी त्यावेळेस एसपी साहेबांना फोन सुद्धा लावला, दुमत नाही, त्यांनी सहकार्य केलं नाही। त्यांनी जे केलं ते मी सगळ्यांसमोर मांडेल। त्यांनी त्या गोष्टीची कल्पना एसपींना दिली, परंतु दुर्दैव त्याच्यानंतर चालू झालं, त्या गोष्टीचा फॉलोअप झाला नाही। तो बाळू मोरे, ते बाळासाहेब मोरे, त्यांच्या पत्नी वैशाली मोरे या भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक नगरसेविका होत्या। 5 वर्ष अतिशय प्रामाणिक काम पार्टीच्या सोबत त्यांनी केलं। कधीही कुठलं त्यांनी संकोच ठेवला नाही काम करताना। 2019च्या बाळासाहेब मोरेंचा वार्ड बघा, त्यांच्यावर दिलेली जबाबदारी त्यांच्या पेटीतून कळेल काय पाप केलं होतं त्या माणसाने की त्याच्याकरता तुम्ही एकच खर्च करू शकले नाही। एवढं सांगितल्यानंतर आपल्या पार्टीच्या एका नगरसेविकेचा पती, आपल्या पार्टीचा विधानसभा निवडणूक प्रमुख, त्याच्यावर जीव घेण्याचा प्रकार घडतोय, तुम्हाला सांगितलं जातं, तुम्ही मला सांगतात तात्याचं राजकारण होईल, मी अर्ज फाटे करायला तयार होतो। ते म्हटले तुम्ही निवडणूक प्रमुख आहात, आपली सत्ता आहे, आपले गृहमंत्री आहेत, म्हणून तुम्ही अर्ज करू नका। अरे कदाचित तो अर्ज केला असता तर आज माझा मित्र गेला नसता। तुम्ही त्या
गोष्टीत सपशेल फेल ठरलेत. गोष्ट इथे थांबली नाही. तो काळा दिवस उजाडला, आमच्या मित्राचा खून झाला. त्या खुनाच्या दिवशी आजही अहो जे कधी तुमच्या कामात येणार नाहीत त्यांच्या फेसबुकला पोस्ट, त्यांच्या वाढदिवस, त्यांच्या शुभेच्छा आणि साधं श्रद्धांजलीची एक पोस्ट यांची दाखवून द्यावं. भारतीय जनता पार्टीच्या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर श्रद्धांजली सुद्धा देऊ शकले नाही. हे तालुक्याचं दुर्दैव आहे. ही गोष्ट इथे थांबली नाही. त्या परिवाराने त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना शासन व्हावं म्हणून प्रयत्न करत असताना त्यांना 20-20 वेळा फोन करावा लागत होता. तरी त्यांना तुम्ही किती मदत केली हे जर एक वेळा मनाला विचारलं तर मला असं वाटतं, जर खऱ्या अर्थाने तुमच्यात माणूस जिवंत असेल तर तुम्हाला सुद्धा हा विचार केल्यानंतर लाज वाटल्याशिवाय राहणार नाही. मला असंवैधानिक शब्द वापरायचे नाहीत, मला भावनिक व्हायचं नाही. परंतु हे करत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याचं जी परिस्थिती आम्ही त्यावेळेस सामोरे गेलो त्याचा 1% तुम्ही विचार केला नाही. आणि त्यापुढे जाऊन त्या परिवाराला न्याय द्यायचं तर सोडा. अहो त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांच्या सहकार्यांसोबत तुम्ही बैठका घेतात. मुंबईच्या मित्तल टावर मध्ये बैठक होते, त्यांना सहकार्याचा शब्द दिला जातो, त्यांना आर्थिक रसद पुरवली जाते आणि ते मला कळाल्यानंतर माझ्यासारखा कार्यकर्ता परत विनंती करतो, आमदार साहेब असं करू नका. अहो एक जीव गेला ते माझ्या सुद्धा जीवावर उठलेले आहेत. त्यावेळेस प्रशासनाने सुद्धा मला सांगितलं होतं की तुम्ही 2 महिने जरा बाहेरगावी जाऊन द्या. मी आमदार साहेबांना आठवण करून देतो, त्यांचं व्हॉट्सअप 9623555544 या मोबाईल नंबरवर ज्या दिवशी आरटीओ कार्यालयाचं उद्घाटन झालं त्या दिवशी त्यांना मी माझा पोलीस स्टेशनचा अर्ज त्यांच्या व्हॉट्सअपवर टाकलेला आहे आणि त्यांना सांगितलं की दादा मला मारून टाकण्याच्या धमक्या येत आहेत, माझ्या जीवाला धोका आहे, मी या गोष्टींना घाबरत नाही, परंतु तुम्ही लक्ष घाला. अहो ज्या माणसाने 2019 तुमच्या संघर्षात पक्षाचे त्यावेळेचे पदाधिकारी असतील किंवा हे असतील संघर्ष करून तुमच्या सोबत उभं राहिलं, तुम्हाला तेवढी पण जाणीव राहिली नाही. तुम्ही पोलीस प्रशासनाला एक शब्दाने माझ्या समोर बोलवून सांगू शकले नाही की आमचा पदाधिकारी आहे, याच्या जीवाला धोका कसा. अहो ठीक आहे, माझ्या बाबतीत तुमच्या मनात काय असेल नसेल, वैर असेल, परंतु कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका तुमची नव्हती. मग काय कारण होतं? मी पाटील समाजाचा आहे, मोठ्या नात्याचा आहे, मी स्वतःची बुद्धी वापरतो आणि तुमच्या सारख्याला 90 दिवसात आमदार करतो, ही माझी चुकी आहे का? हे माझं कौशल्याचं तुम्हाला पुढे येऊ द्यायचं नाही का? अशा अनेक प्रश्न माझ्या मनात येतात. याचे उत्तर तुम्हाला येण्या काळात द्यावेच लागतील. आणि मी विनंती केल्यानंतर आमदार साहेब म्हणतात काय, माझ्याकडे आलं तर मी काय त्यांना हाकलून देऊ का? म्हणजे एखाद्या पदाधिकाऱ्याच्या जीवावर बेतलेली गोष्ट तो विनंती करून सांगितल्यानंतर तुम्हाला येणाऱ्या विधानसभेला मतांचे गणित करण्यासाठी तुम्ही आमच्या सारख्याच्या जीवाची सुद्धा विचार करत नाही. आणि ही प्रवृत्ती मी अजून माझ्या शेवटच्या एपिसोड मध्ये सांगेल. ही प्रवृत्ती मला वेळोवेळी लक्षात आली. ज्या पद्धतीने राजकारणात यांनी कोणीही मोठा होऊ नये. मग मी पहिल्या काळात सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक हे सांगितलं ना, त्यांना का सन्मान द्यायचा नाही, तर फक्त व्यक्ती केंद्रित झालं पाहिजे,
मी आणि मीच या तालुक्याचा एकमेव दादा झालो पाहिजे आणि माझ्या व्यतिरिक्त कोणीच दादा नाही. अरे अशा भावनेने तुम्ही राजकारण करणार आहेत का? हा विषय अजून पुढे जात असताना या बैठकींचा सिलसिला चालूच राहिला. त्यानंतर पुन्हा एक दिवस उजाडला आणि मी त्यांना सांगितलं की दादा माझ्या कानावर येत आहे, तुम्ही वेळोवेळी त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना सहकार्य करतायत, तर त्यांना सहकार्य करू नका. ही गुंड प्रवृत्ती ही चाळीसगावच्या आपल्या चाळीसगावकरांकरता घातक ठरेल. परंतु आमदार साहेबांच्या मनात काय होतं माहित नाही. एक दिवशी आमचं भारतीय जनता पार्टीचा अधिवेशनाचा कार्यक्रम होता. त्या अधिवेशनाच्या कार्यक्रम चालू असताना आमदार महोदय येण्याच्या पूर्वी एक व्यक्ती त्यांना भेटला आणि त्यांनी असा खांद्याला हात लावून त्यांचा कान जवळ केला आणि त्यांना ते म्हटले की तुमचं काम झालं, आता तुम्ही माझ्या कामाला लागा. आणि हे मी आमदार साहेबांशी त्यांच्या तोंडावर पण सांगितलंय आणि त्यांनी ते मान्य पण केलंय. खऱ्या अर्थाने या गोष्टीचं नमूद करा. आता ज्या विशेष गोष्टीवर मी लक्ष केंद्रित करतोय, तो व्यक्ती एका गुन्हेगाराचा बाप होता आणि त्या अधिवेशनाच्या वेळेस त्यांनी कानात सांगितलेला शब्द माझ्यापर्यंत पोहोचला. माझ्या मनात विचारांचा गोंधळ चालू होता की नेमकं यांनी काय सांगितलं असेल, यांचं कोणतं काम झालं आणि यांना कामाला लागण्यासाठी सूचना दिल्या. तर त्याच्या 1 तासानंतर मला कळालं की पोलीस प्रशासनाकडे वरिष्ठांकडे गेलेली मोक्याची फाईल जी होती तो मोका रद्द करण्यात आला. काय दुर्दैव म्हणावं. आपले विकास पुरुष या गुंडांच्या सोबत आता पुढचं इलेक्शन लढणार का, हा माझा प्रश्न आहे. अहो, मोका उठवण्यासाठी तुम्ही मदत केली नाही असं तुमचं म्हणणं आहे. मी आमदार महोदयांना भेटलो, एक आमची बैठक झाली 14 ऑगस्टला. त्या दिवशी या विषयावर मी मांडलं आणि त्यांनी त्या दिवशी शपथपूर्वक सांगितलं की तात्या या मोका उठवण्यामध्ये माझा हस्तक्षेप नाही. ठीक आहे, पुन्हा मी या विषयावर विश्वास ठेवला. परंतु माझं मन आजही मला विचारत आहे की आपल्या आमदारांची एक व्याख्या आहे. ती व्याख्या म्हणजे मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश भाऊ, गिरीश भाऊ म्हणजे फडणवीस साहेब. काय दुर्दैव म्हणावं. जे फडणवीस साहेब आज गृहमंत्री आहे, ज्या फडणवीस साहेबांनंतर गिरीश भाऊंचा नंबर लागतो, ज्या गिरीश भाऊंचा बोर्ड धरून मंगेश चव्हाण वाढले, हे पुरा महाराष्ट्र पाहतोय. तुमच्यामध्ये धमक आहे. एखाद्याला शब्द दिला तर तुम्ही 48 तासात पूर्ण करतात आणि मग तुमच्या कार्यकर्त्याला, तुमच्या पदाधिकाऱ्याला जो जीवाला धोका देतोय त्याची मोक्याची फाईल रद्द होते आणि त्यावेळेस तुम्ही साधं गृहमंत्र्याजवळ हा विषय पाठवून तो मोका पुन्हा तुम्ही कंटिन्यू करत नाही किंवा त्या संदर्भात कुठे विचारणा करत नाही. मग याचा अर्थ काय समजायचा आम्ही. आमदार महोदय, तुम्हाला आमचा जीव घ्यायचा होता की काय, आणि माझ्यासारखा कार्यकर्ता पुढे गेल्यानंतर तुम्हाला अडचण येईल हे तुम्हाला माहित आहे आणि तुमचं काय डोकं चालतं हे मी पूर्ण जाणून आहे. शेवटच्या टप्प्यात त्याचा सुद्धा मी एपिसोड पूर्ण करणार आहे. ही जी मी प्रवृत्ती सांगतोय, ही प्रवृत्ती ही विकास कामांची प्रवृत्ती नाही आहे, ही मीपणाची प्रवृत्ती आहे. ही प्रवृत्ती इतकी तालुक्यासाठी घातक आहे की त्या गुंडांच्या बैठका झाल्याच्या वेळोवेळी मी सांगितल्या, ज्या सहकाऱ्यांनी मी विनंती केली की तुम्ही या बैठका घेऊ नका, त्या सहकाऱ्यांनी सुद्धा पाप केलं की त्या सहकाऱ्यांनी त्या लोकांना आमदार साहेबांपर्यंत पोहोचवलं. आणि ज्या गोष्टीचा मी आता उल्लेख केला
14 ऑगस्टला आमदार साहेबांना ह्या गोष्टीचा उहापोह केला. त्यात प्रामुख्याने मी एक गोष्ट आवर्जून सांगितली. 9 ऑगस्ट रोजी माझ्यासोबत एक घटना घडली होती. माझ्याच एक सहकार्याला त्या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी कोतगाव बायपास रस्त्याला बोलवून एक वेगळ्या मोबाईलवरून त्या माझ्या सहकार्याला फोनवर बोलणं करून दिलं होतं आणि त्या बोलण्यात मला माझ्यापर्यंत धमकी पोहोचवण्यात आली होती. त्या धमकीचं कारण समोरच्याने असं सांगतो की या ठिकाणी आदरणीय जोरवेकर पाहुणे आहेत, त्यांच्या संदर्भात एक प्रकार घडला होता. राजकीय व्यासपीठावर काही बोलत असताना काही गैरसमजातून एक वक्तव्य झालं होतं. मुळात हे करत असताना एखादी लोकप्रतिनिधी, एखादी माणूस, एखादी पत्रकार जेव्हा आपल्या भावना मांडत असतो, आता मी सुद्धा माझी भावना मांडत असताना एखाद्या वेळेस चुकीचा शब्द निघणं हे चुकून घडू शकतं. परत त्या गोष्टीचं भांडवल करत पूर्ण संघटना रस्त्यावर उतरून त्यांचा विरोध करण्यासाठी त्यांनी तो इव्हेंट केला. निश्चित नेत्याचं काही चुकीचं घडलं तर पदाधिकारी म्हणून, कार्यकर्ता म्हणून आमचं कर्तव्य होतं, परंतु ती गोष्टी कोणत्या भावनेतून घडली हे सुद्धा मी त्यांना सांगितलं. त्यावेळेस फक्त राजकारण आणि प्रसिद्धीचं षडयंत्र करण्यासाठी, कोणाला जरी बदनाम करण्यासाठी तुम्ही पार्टीचा वापर करतात, हे ते दुर्दैव म्हणावं. आणि त्या माध्यमातून मी त्या ठिकाणी जे 2 शब्द बोललो होतो आणि ते 2 शब्द बोलल्याचे परिणाम की त्यावेळेस माझा असा उल्लेख झाला होता की ठीक आहे, जे काही घडलं त्या संदर्भात पोलिसांना माझा प्रश्न होता की आपण कारवाई करणार का. आणि असं कायदा सुव्यवस्था यापूर्वी सुद्धा आपल्या गावामध्ये दुर्घटना घडलेल्या आहेत, त्यांचे आरोपी आजही पकडले गेलेले नाहीत. आणि त्यासाठी माझा प्रश्न होता. आणि मग त्या आरोपींपर्यंत ही गोष्ट पोहोचली आणि आमच्यावर भाष्य केलं म्हणून मला धमकी देण्यात आली की आम्ही एक मर्डर केला, दुसरा मर्डर करायला आम्हाला काहीच अडचण नाही, अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याने धमकी दिली. आणि 14 ऑगस्टला हा विषय मी आदरणीय आमदारांसमोर मांडला की अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून मला अजूनही धमक्या येत आहे, परंतु ह्या धमकींना घाबरणारा हा कार्यकर्ता नाही. मी ह्या विचाराचा आहे की ज्या दिवशी मरण आलेला आहे त्या दिवशी तो व्यक्ती मरणार आहे. ते चांगलं असो वाईट असो, मी चांगलं केलं असेल तर माझं चांगलं होईल, मी वाईट केलं असेल तर माझं वाईट होईल. परंतु अशा गुंड प्रवृत्तीच्या सहकाऱ्यांना तुम्ही बॅनरवर घेऊ नका.